राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाची पूर्व चाचणी आपली आता होणार आहे आणि या चाचणीच्या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे. इयत्ता 9वी विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता याच्यामध्ये बघा आपल्याला 25 गुणांची टेस्ट आहे. 30 मिनिटं वेळ आहे. पहिला प्रश्न आहे, मी कोण ते ओळखा. 3 गुणांसाठी 3 उपप्रश्न आपल्याला दिलेले आहेत. एक आकडा पहिला त्यातला, माझ्यामुळे परिपथातील विद्युतवाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात. आता विद्युतवाहक तारेतील इलेक्ट्रॉन हे कशामुळे गतिमान होतात, तर विभवांतरामुळे होतात. कशामुळे होतात? विभवांतरामुळे. विभवांतर, या विभवांतरामुळे विद्युतवाहक तारेतील इलेक्ट्रॉन गतिमान होतात. पुढे बघा, माझ्यामुळे चुंबकाला लोखंडी खिळे चिकटतात. लोखंडी खिळे चुंबकाला चिकटतात ते चुंबकीय बलामुळे. चुंबकीय बल किंवा चुंबकत्व असं उत्तर लिहिलं तरी त्याचं चालेल. पुढचं आहे, माझ्यामध्ये धातूचे आणि अधातूचे गुणधर्म असतात. माझ्यामध्ये धातूचे आणि अधातूचे गुणधर्म असतात. त्यांना धातू सदृश्य मूलद्रव्ये म्हणतात. धातू सदृश्य म्हणजे त्याच्यामध्ये धातूचेही गुणधर्म असतात आणि अधातूचेही गुणधर्म असतात. धातू सदृश्य मूलद्रव्ये, धातू सदृश्य मूलद्रव्ये म्हणतात. पुढे बघा, लिंबू सरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे आणि त्यातील घटक पदार्थ कोणते आहेत. प्रश्न दुसरा हा 3 गुणांचा आहे, त्यामुळे हा प्रश्न सविस्तर लिहायचा. उत्तर लिहित असताना बघा, सुरुवातीचा पहिला मुद्दा असा लिहा की लिंबू सरबत, आपल्याला इथं सांगितलेलं आहे की लिंबू सरबत हे कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे. तर त्यातलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना बघा, लिंबू सरबत हे समांगी मिश्रण आहे. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं, समांगी मिश्रण आहे. लिंबू सरबत हे समांगी मिश्रण आहे. आता त्यातले घटक पदार्थ कोणते आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लिंबू सरबत करत असताना काय काय त्याच्यामध्ये घातलं जातं. तर लिंबू सरबताचे घटक पदार्थ जे आहेत, हा लिंबू, म्हणजे लिंबूचा रस असणार आहे, त्याचबरोबर साखर आणि मीठ. लिंबू सरबत, साखर आणि मीठ. लिंबू सरबत हे समांगी मिश्रण आहे. त्यामध्ये घटक पदार्थ कोणकोणते आहेत, तर लिंबूचा रस आहे, साखर आहे, मीठ आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी पाणी आहे लिंबू सरबतामध्ये, म्हणजे पाण्यामध्येच आपण हे मिश्रण तयार करतो. पुढचा आहे प्रश्न तिसरा, पुढील अन्न साखळी पूर्ण करा. अन्न साखळी पूर्ण करायचा आहे आपल्याला. 1 गुणांचा हा प्रश्न आहे. आता 1 गुणांचा प्रश्न बघा, आपल्याला गवत नाकतोडा, गवतावर नाकतोडा जगतो. नाकतोड्यावर कोण, नाकतोडा हा कुणाचा भक्ष्य आहे, तर सरडा. आता नाकतोड्याला सरडा खातो. पुढं सरडा बघा, सरड्यावर जगणारे कोण आहेत, तर पक्षी, छोटे पक्षी आहेत. पुढं पक्ष्यावर कोण जगतं, ससाणा. ससाणा आहे. बाकी आणखी छोटे छोटे पक्षी असतील तर मांजर आहे, असं आपण लिहू शकतो.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14. परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न काय आहे बघा, आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे, 2 गुणांचा आहे, 2 प्रश्न दिलेले आहे. त्याच्यामध्ये राजीव 6 वर्षाचा मुलगा आहे. तो आपल्या कुटुंबासोबत एका गावात राहतो. त्याचे वडील एका कारखान्यात काम करतात. 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले त्यांना खोकला आहे, म्हणजे दीर्घ मुदतीचा खोकला आहे. आता त्यांच्या थुंकीतून रक्त पडत आहे आणि त्यांचे वजनही कमी झाले आहे. तर राजीवच्या वडिलांना कोणता आजार आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे राजीवच्या वडिलांना क्षय म्हणजेच टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस हा आजार आहे. अशा परिस्थितीत राजीवच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? म्हणजेच टीबीवरची उपचार पद्धती तुम्हाला माहिती आहे. तर पहिल्यांदा आपण BCG लस घेऊ. काय पहिला उपचार कुठला? BCG लस घेण्यास आपण सांगू. राजीवच्या वडिलांना BCGची लस देऊ. तसंच क्षयरोगावरची म्हणजे टीबीची डॉट ही उपचार पद्धती आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये ही उपचार पद्धती आहे. डॉट ही उपचार पद्धती पूर्ण करण्यास त्यांना मदत करू. राजीवच्या वडिलांना ही डॉट ही उपचार पद्धती जी आहे ती पूर्ण करण्यास मदत करू. BCG बघा, राजीवच्या वडिलांना कोणता आजार आहे? क्षय आहे. आणि त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? तर BCG लस घेण्यास मदत करू. डॉट ही उपचार पद्धती पूर्ण करण्यास मदत करू. त्यांना इतर लोकांच्यापासून अलिप्त ठेवू आणि त्यांचा आहार हा चांगला ठेवू. पुढचा आहे प्रश्न 6. प्रत्येकी 2 उदाहरणे द्या. 3 गुणांसाठी 3 उपप्रश्न दिलेले आहेत. पहिला उपप्रश्न बघा कुठला आहे? नैसर्गिक विघटनशील पदार्थ कोणते? म्हणजे ज्याचं विघटन होतं तसे नैसर्गिक विघटनशील पदार्थ, मनानंच त्याचं विघटन होतं, आपल्याला काही करावं लागत नाही. पालापाचोळा आहे, त्याच्यानंतर सुती कापड आहे, अन्न पदार्थ आहेत, कागद आहे. हे सगळे नैसर्गिक विघटनशील पदार्थ आहेत. पुढचा प्रश्न आहे ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब या माध्यमातून होते. ध्वनीचे प्रसारण हवा, पाणी आणि स्थायू ह्या 3ही माध्यमातून होते. ध्वनीचे प्रसारण हे या 3ही माध्यमातून होते. पुढं नैसर्गिक अविघटनशील पदार्थ कोणते? नैसर्गिक अविघटनशील म्हणजे ते विघटत नाहीत, विघटन होत नाही, ते कुजत नाहीत, असे नैसर्गिक अविघटनशील पदार्थ कोणते? म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांचं विघटन होत नाही. तर पहिला आहे प्लॅस्टिक. 2 उदाहरणं आपल्याला द्यायचे आहेत. एक प्लॅस्टिक, दुसरं रबर आणि तिसरं थर्माकोल. तिसरं थर्माकोल. 3 गुणांचे 3 उपप्रश्न होते. प्रश्न 7 आहे खालील सजीवांचे वर्गीकरण आदिजीव व कवके याच्यामध्ये करा. आता पेनिसिलियम, अमिबा आणि पॅरामेशियम भूछत्रे असे 4 दिलेले आहेत आपल्याला. आदिजीव यातला कुठला आहे बघा? अमिबा. अमिबा आदिजीव आहे. आणि पुढचा आहे पॅरामेशियम. हे 2 आदिजीव आहेत, अमिबा आणि
पॅरामेशियम हे 2 आदिजीव आहेत. आता कवके कुठली कुठली आहेत तर पेनिसिलियम, आणि पुढचं आहे भूछत्रे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8. खालील तक्ता पूर्ण करा. 2 गुणांचा आहे. 2 उपप्रश्न दिलेले आहेत. पहिला बघा आकडा. उदाहरण, सायकलचे पॅडल मारणे थांबवले तरी सायकल गतिमान असते. म्हणजे पॅडल मारणे थांबवलं तरी सायकल गतिमान असते. तुम्हाला अनुभव आलेलाच आहे सायकलिंग करत असताना. आता हा जडत्वाचा प्रकार कोणता, कोणत्या प्रकारचं हे जडत्व आहे तर हे गतीचे जडत्व आहे. हे कुठल्या प्रकारचं जडत्व आहे, हे गतीचे जडत्व आहे. म्हणजे गतिमान वस्तू असेल तर ती गतिमानच राहते. गतीचे जडत्व. गतीचे जडत्व. एका ठिकाणी असलेला दगड हलत नाही. दुसरा उपप्रश्न आहे. आता दगड एका ठिकाणी ठेवलाय ते हलतच नाही. एका ठिकाणची वस्तू हलतच नाही. त्याला विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात. विराम अवस्थेतील जडत्व. विराम अवस्थेतील जडत्व असं म्हणतात. पुढे आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे द्या. 9वा प्रश्न 4 मार्काला आहे बघा. यातलं सविस्तर ह्याचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला. आहे त्यातला, चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मिती वस्तूचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात. चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तूंचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात. आता चित्रामध्ये आपल्याला प्लॅस्टिक दिसतंय आणि ह्याचं प्लॅस्टिक जे आहे हे अविघटनशील आहे. बघा प्लास्टिक कसं आहे, अविघटनशील आहे. लिहित असताना आपण सविस्तर लिहा. चित्रात दिसणारी प्लास्टिक ही मानवनिर्मित पदार्थ आहे किंवा या मानवनिर्मित वस्तू आहेत आणि या अविघटनशील आहेत. अविघटनशील आहेत आणि त्याचं विघटन होत नाही. त्यामुळं कचरा साचून राहतो, निसर्गामध्ये साचून राहते. साचून राहते, निसर्गामध्ये हे साचून राहतं, विघटन होत नाही. आणखी काय होतं तर जमिनीचे प्रदूषण होते. जमिनीचे प्रदूषण होते. दोन मुद्दे लिहायचे आपण, 2 मार्काला आहे. पुढं, ते परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे. आता हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तुम्हालाही सांगता येईल. तर प्लॅस्टिक बंदी, पहिलं महत्वाचं काय केलं पाहिजे तर प्लॅस्टिक बंदी केली पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर टाळणे. प्लॅस्टिकचा वापरच करायचा नाही आपण, प्लॅस्टिकचा वापर टाळणे. आणखीन काय आपल्याला करता येईल तर प्लॅस्टिकचा वापर टाळायचा आणि कापडी पिशव्या वापरणे.
त्याच पद्धतीने आणखी काय करता येईल तर प्लॅस्टिकचा पुनर्वापर करायचा. पुनर्वापर, याचा पुनर्वापर करणे, याचा काय करायचा आहे पुनर्वापर म्हणजे रियूज करायचं. रिसायकल रियूज आपण हे करायचं, पुन्हा पुन्हा तेच वापरायचं. पुढं प्रश्न 10 आहे. सोपा प्रश्न आहे बघा. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. 3 उपप्रश्न आहेत, 3 गुण आहेत. आता हे इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलेलं आहे. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ एन ॲटम सोडियम. सोडियम ॲटमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलेलं आहे. आकृतीमधील मूलद्रव्याचे नाव लिहा. Na आपल्याला इथं त्याची संज्ञा दिसते. Na आकृतीतील मूलद्रव्य कुठलं आहे तर सोडियम. आकृतीतील मूलद्रव्य कुठलं आहे सोडियम आहे. सोडियमचं मूलद्रव्य आपल्याला दिसतंय म्हणजेच Na. या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे बघा. इलेक्ट्रॉन संख्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1 2 3 4 5 6 7 8, 8 आणि 2 10 झाले आणि तिसऱ्या कक्षेत 1 आहे. म्हणजे या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे तर 11. या अणूच्या दुसऱ्या कक्षेचे नाव सांगा. अणूची कक्षा, पहिली कक्षा के, पहिली कक्षा काय असते के, आणि दुसरी कक्षा जी आहे दुसऱ्या कक्षेचे नाव काय आहे, दुसऱ्या कक्षेचे नाव एल. दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉनची संख्या आहे तर दुसऱ्या कक्षेत एकूण किती इलेक्ट्रॉन आहेत इथं तर 8 इलेक्ट्रॉन आहेत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. 8 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. पुढचा प्रश्न आहे. खालील आकृतीमध्ये फळीवर प्रयुक्त होणारे बल आणि क्षेत्रफळ यांच्या संदर्भात प्रयोग दाखवला आहे. याबाबत कोणता निष्कर्ष काढाल. आता याबाबत कोणता निष्कर्ष काढाल. आता इथं काय झालेलं आहे बघा. आकृती आपल्याला द्यायची विसरलेली आहे आणि मग फळीचा आणि बल आणि क्षेत्रफळ ह्याचा प्रयोग आपल्याला माहिती आहे की फळीवरती पुस्तकं ठेवलीत पसरून आणि तीच पुस्तकं पुन्हा एकत्र एकावर एक ठेवल्यावर काय होतं तर पुस्तकं पसरून ठेवलेत त्यावेळी फळी वाकत नाही, पण पुस्तकं एकावर एक जर ठेवली तर फळी वाकते. आणि त्याच्या संदर्भात कोणता निष्कर्ष काढाल असं सांगितलेले 2 गुणांसाठी आहे. तर फळी पुस्तकं पसरून ठेवल्यानंतर क्षेत्रफळ वाढतं, त्यामुळं क्षेत्रफळ वाढलं बघा. क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो. मग आपण उत्तर लिहित असताना अशा पद्धतीने लिहायचं. उत्तर ह्याचं लिहायचं आहे आपल्याला. तर कोणता निष्कर्ष तर क्षेत्रफळ वाढले क्षेत्रफळ वाढले की दाब कमी. त्या बलाला दाब कमी होतो. त्या बलाचा दाब काय होतो कमी होतो. आता दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले. आणि क्षेत्रफळ कमी झाले की दाब वाढतो. हाच निष्कर्ष आहे.
तिथं आकृती आपल्याला द्यायची राहिलेली आहे, पण आपण लक्षात येतंय बल आणि क्षेत्रफळाची आकृती कुठली, तर फळीवरती पुस्तकं पसरून मांडलेली आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये फळीवर पुस्तकं एकावर एक ठेवली की फळी वाकते. आपल्याला माहिती आहे वेताच्या खुर्चीवर उभं राहिलं की ती मोडते, पण बसलं तर मोडत नाही. उभं राहिल्यानंतर पायाचं जे क्षेत्रफळाचा पृष्ठभाग आहे तो कमी होतो. क्षेत्रफळ कमी झालं की दाब वाढतो आणि म्हणून ती फळी मोडते. अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये 11 प्रश्नांची ही चाचणी आपली आहे.